पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा या माहितीपटाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विशेष प्रीमियर पार पडलाय। माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय आणि वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या या माहितीपटामध्ये वारीची परंपरा, संतांचे विचार आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचं प्रभावी दर्शन घडवण्यात आलंय। पंढरपूरमध्ये आजपासून आषाढी यात्रा संपेपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद असेल। आषाढी यात्रेनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने हा निर्णय घेतलाय। सर्व भाविकांना एकाच दर्शन रांगेतून दर्शनाची सुविधा असेल। तुळशी पूजा, पाद्यपूजेसह इतर विशेष पूजा देखील तात्पुरत्या बंद असतील। नीरा नदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांना विधीपूर्वक स्नान घालण्यात आलं। नीरा नदीच्या काठावर वारकऱ्यांची मोठी गर्दी दिसली। पालखी सातारा जिल्ह्यामध्ये दाखल झाली आहे। नीरा नदीच्या काठावरती वासुदेवांचा मेळा, गावातला हरवलेला वासुदेव वारीत भेटला। कुळांचा उद्धार करत वासुदेव संस्कृती हरवत चालल्याची खंत त्यांनी या दरम्यान व्यक्त केली। वासुदेव संस्कृती टिकली पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न करायला हवे असं देखील वासुदेवांनी या दरम्यान म्हटलं। शेगावमधल्या संत गजानन महाराजांची पालखी धाराशिवमध्ये पोहोचली। धाराशिव शहरामध्ये पालखीचं जोरदार स्वागत झालंय। गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दीही केली। संपूर्ण धाराशिव शहरामध्ये भक्तिमय वातावरण बघायला मिळालं। धाराशिवमध्ये सर्वधर्म समभावाचा संदेश देत संत मोहम्मद खान महाराजांची दिंडी धाराशिवमध्ये दाखल झाली। अमरावतीच्या कोडोरीहून 650 किलोमीटरचा पायी प्रवास झाला। कळंबमध्ये फ्रेंड्स फॉरएव्हर ग्रुपकडून पालखीचं उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं। लोणंद या ठिकाणी महिला वारकऱ्यांनी हातातल्या फलकांनी त्यांच्या लक्ष वेधून घेतलेले। पांडुरंग आमच्या विठ्ठलाला परत पाठव असं हातात लिहिलेला बॅनर घेऊन हे फ्लेक्स घेऊन महिला वारकरी वारीमध्ये सहभागी झाल्या। अजित पवार यांच्यासाठीच्या बॅनरला सगळ्यांचंच लक्ष। श्री क्षेत्र गहिनीनाथगड या ठिकाणी संत वामनभाऊ महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये रथासाठी आणलेली देखणी बैलजोडी आकर्षणाचा केंद्रबिंदू बनली। तर राशीन या ठिकाणाला तब्बल 2.5 लाख रुपयांची बैलजोडी खरेदी करून ती पालखी रथासाठी अर्पण केली आहे। गहिनीनाथ गडावरती या बैलजोडीचं हलगीच्या तालावरती आणि जल्लोषात स्वागत करण्यात आलं आहे।